का नाही? मी नव्हतो तुम्ही त्यावेळेस. सह्या केल्या का मी नाही? नव्हतो काय त्यावेळेस. नव्हतं नाही? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका अज्ञात पादचाऱ्याला भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अंदाजे 30 ते 35 वर्षीय तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टेम्पो चालक अब्दुल कादिर सरदार पटेल राहणार गोवंडी मुंबई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खेड आणि मावळ तालुक्याच्या हद्दीवर सदरची ही घटना घडली आहे. शिक्षक देता का कोणी शिक्षक अशी म्हणण्याची वेळ चिंचोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर आली आहे. चिंचोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 1ली ते इयत्ता 7वी पर्यंत वर्ग आहे. एकूण विद्यार्थी संख्या 169 आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष समिती व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी पंचायत समिती खेड येथे गटशिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात व तोंडी अनेक वेळा मागणी करूनही शाळेला शिक्षक मिळत नाही. त्यामुळे आता शाळेला टाळा ठोकून पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. आळंदी नगरपरिषद हद्दवाढ प्रस्ताव पुन्हा सक्रिय करण्याची तयारी सुरू झाली आहे. याबाबत आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी चऱ्होली ग्रामपंचायत, ज्यामध्ये आळंदी ग्रामीण महसुली गाव देखील आहे, यांना आळंदी नगरपरिषद हद्दवाढ प्रस्तावाच्या अनुषंगाने ठराव देण्याबाबत पत्र दिले आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी याबाबतचे पत्र संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहे. आता ग्रामपंचायत संमती देणार की विरोध करणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरुनगर आणि आजूबाजूची गावे मिळून एक तिसरी महानगरपालिका स्थापन करण्याबाबत मत प्रकट केले होते. त्या अनुषंगाने देखील कार्यवाही जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खेड तालुक्यातील सर्व पंचायत समिती सदस्य यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर उपस्थित होते. भोसे तालुका खेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील हायवेच्या रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. धोकादायक ठिकाणी स्थानिकांनी जुने फेटे बांधून बाजूंनी दगड लावले आहेत. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आळंदी येथे अमालकी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी माऊली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. माऊली मंदिरातील गाभारात एकादशी निमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरामध्ये भाविकांसाठी उपवासाच्या महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. वासगाव येथील भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त रविवारी दिनांक 1 मार्च रोजी बैलगाडा शर्यतीसह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 दिवसीय बैलगाडा शर्यतींना मोठ्या रकमेच्या बक्षिसांसह फोडफोड गाड्यासह फायनल शर्यतींना मोठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहे. राजगुरुनगर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी ते 1 मार्च असे 2 दिवसीय वस्तू विक्रीसह खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल आनंदी आनंद मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं असून या महोत्सवाचं उद्घाटन शनिवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते होणार आहे. कळमोडी मध्यम प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास शासनानं दिनांक 26 फेब्रुवारी रोजी जलसंपदा विभाग शासन निर्णयानुसार मान्यता दिल्याची माहिती कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टावरे यांनी दिली आहे. चाकणमधील कुमार वृषभ मनीष गुगळे यानं कंपनी सेक्रेटरी म्हणजेच सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलंय. त्याच्या यशाचं चाकण शहर आणि परिसरातून कौतुक होत आहे. चाकण जवळील वाकी येथे चक्क बाहेरील तालुक्यातील मोजणी अधिकारी आणून मोजणी करण्यात येत असल्याच्या आणि संबंधित शेतकऱ्यांना याबाबतच्या नोटिसा देण्यात येत नसल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी केल्यात. हे मोजणी अधिकारी घटनास्थळी आल्यावर स्थानिक शेतकऱ्यांशी वाद झाल्याचं संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलंय. शेतकऱ्यांच्या लाईटच्या प्रश्नांसाठी खेड बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे स्थानिक शेतकऱ्यांच्या समवेत थेट महावितरणाच्या कार्यालयावर पोहोचल्याचा प्रकार आज समोर आला.
खेड तालुक्यातील भोसे गावात लोकसहभागातून उभारलेल्या श्री हनुमान महाराज व भैरवनाथ महाराज मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापन आणि कलशारोहण सोहळा कालपासून उत्साहात सुरू आहे। त्यामध्ये श्रींच्या मूर्तीची मिरवणूक, विविध धार्मिक विधी, 3 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम, अन्नप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। वर्षे अमृताचा गणू या ठिकाणी हनुमान महाराजांच्या आणि भैरवनाथ महाराजांच्या भव्य अशा मिरवणुकीला ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। देखणी अशी बैलजोडी सजवलेला रथ आणि त्यासोबत स्कोडा ऑटो व्हॉल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी चाकण येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात नवीन स्कोडा कुशाकचं उत्पादन सुरू केलं आहे। ग्रुपच्या मेक इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड या धोरणानुसार तयार करण्यात आलेली ही SUV भारतीय तसंच जागतिक बाजारातील ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे। नवीन स्कोडा कुशाक हे कंपनीच्या इंडिया 2.0 स्ट्रॅटेजी अंतर्गत सादर झालेलं पहिलं मॉडेल होतं। भारतातील विविध रस्त्यांच्या परिस्थिती आणि ग्राहकांच्या गरजांचा विचार करून या SUVची रचना करण्यात आली आहे। हाय लोकलायझेशन, कमी मालकी खर्च आणि जलद उत्पादन प्रक्रिया यावर कंपनीनं विशेष भर दिलाय। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या एका इसमावर चाकण उत्तर पोलिसांनी कारवाई केली आहे। लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे। चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश्वर कोळेकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी आरोपी दत्ता ज्ञानोबा कोल्हे याला अटक केली असून त्याच्याकडून 7,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। चाकण तळेगाव रोडवरील राणबाई मळा परिसरात ही कारवाई करण्यात आली। खेड तालुक्यातील शासकीय स्वस्त धान्य वाटप करणाऱ्या 194 दुकानदारांकडून दरमहा धान्य घेणाऱ्या रेशन कार्ड लाभार्थ्यांनी eKYC केले नाही अशा लाभार्थ्यांनी रेशनिंग धान्य दुकानदाराकडे जाऊन ePOS मशीनवर बायोमेट्रिक ठसा देऊन आधार कार्ड प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आहे। तालुक्यातील 59,136 रेशनधारक लाभार्थ्यांचे eKYC करणे बाकी असून ज्या रेशन कार्ड धारक कुटुंबातील व्यक्तीचे eKYC करणे बाकी आहे अशा लाभार्थ्यांनी त्वरित eKYC करावे, अन्यथा अशा लाभार्थ्यांना मिळणारे धान्य बंद होणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी दिली। खेड तालुक्यात 194 शासकीय स्वस्त धान्य वितरणाची दुकाने असून अंत्योदय रेशन कार्ड धारक 3,258 मिळून एकूण 15,216 लाभार्थ्यांना तर प्राधान्यामध्ये 60,621 रेशन कार्ड धारक मिळून 2,89,029 लाभार्थ्यांना दरमहा युनिट प्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येत असते। खेड तालुक्यातील जवळपास 59,000 लाभार्थ्यांचे eKYC झाले नाही, त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचे धान्य लवकरच बंद होणार आहे। त्याचकमान कालव्याच्या अस्थिरीकरणाची सभागृहात केली पोलखोल। आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक। त्याचकमान धरणाच्या कालव्याला अस्थिरीकरण करण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेत येतो, मात्र अद्यापपर्यंत यासंबंधी कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झालेले पाहायला मिळत नाही। या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला। त्याचकमान धरणाचा कालव्याला 0 ते 72 किलोमीटर अंतराच्या भागात मोठ्या प्रमाणात गळती होते। ही गळती थांबवण्यासाठी गेली अनेक वर्षे अस्थिरीकरणाचा मुद्दा समोर आणला गेला। खेड तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाण्याची गळती होते, यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिकीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे। शासनाने यावर उपाय म्हणून अस्थिरीकरणाचा पर्याय सुचवला। या कामासाठी टेंडर देखील काढण्यात आले, मात्र घडले काही वेगळेच। टेंडर मिळालेल्या कंत्राटदाराने मंत्री महोदयांना हाताशी धरून काही गौडबंगाल केल्याचा संशय सभागृहात आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला। या कालव्यातून 450 ते 500 क्युसेकने वाहणारे पाणी शिरूरच्या भागात जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात गळती होते। 30 दिवसात जाणारे पाणी 45 दिवस पाणी सुरू असतानाही शिरूरच्या भागात पाणी पोहोचत नाही, त्याचा तोटा खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे। 0 ते 72 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण होण्या अगोदरच पुढच्या अस्थिरीकरणाच्या कामाची तयारी शासनाने सुरू केली आहे। वास्तविक पाहता अगोदर खेड तालुक्यातील गळती थांबवण्याची आवश्यकता असताना पुढच्या कामाची घाई सरकारने कशासाठी केली असा प्रश्न आमदार बाबाजी काळे यांनी सभागृहात उपस्थित केला। 0 ते 72 किलोमीटर अंतराचे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचे काम करू न देण्याचा इशारा यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी दिला। त्याचबरोबर ज्या कंत्राटदाराने मंत्री महोदयांना हाताशी धरून 0 ते 72 किलोमीटर अंतराचे काम अद्यापही सुरू केले नाही अशा कामचुकार कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याचे काम काढून घेण्याची मागणी देखील सभागृहात आमदार बाबाजी काळे यांनी केली। त्याचप्रमाणे कालव्याच्या अस्थिरीकरणाच्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत असल्याच्या या मुद्द्यांवर आमदार काळे सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले। खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचे आमदार काळे यांनी ठणकावून सांगितले।
त्याचबरोबर कांद्याला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या सौर प्रकल्पाबाबत देखील आमदार काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. खेड तालुक्यातलं लाईनिंगचं टेंडर व्हावं. उजवा कॅनॉल त्या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांना हवा आहे तोपर्यंतची दुरुस्ती होऊन त्या कॅनॉल मार्फत सुद्धा पाणी मिळावं. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भात हमीभावाच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक बंद व्हावी. पुणे नाशिक रेल्वे मार्ग आता चेष्टेचा व हास्याचा विषय. पुणे नाशिक रेल्वे मार्ग पूर्वीप्रमाणे संगमनेर नारायणगाव मार्गे नेण्यासाठी केंद्र सरकारला ईमेलद्वारे हजारो निवेदन पाठवण्यात आले. तसे संगमनेर व सिन्नरमध्ये आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी या रेल्वे मार्गाच्या बदलाबाबत प्रश्न उपस्थित केलाय. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मार्गाबाबत केंद्र शासनासोबत 2 बैठका झाल्या आहेत. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आरेखनामुळे जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणी ऑब्झर्व्हेटरीच्या अर्टिनाला अत्यंत व्यत्यय येत आहे. 32 देशांच्या सहभागाची ही आंतरराष्ट्रीय ऑब्झर्व्हेटरी असल्याने तिच्या नियमावलीत बदल करणे शक्य नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले. यामुळे या मार्गाच्या पर्यायी आखणीबाबत व्यवहार्यता, तांत्रिक बाबी याचा सखोल अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करून या संदर्भात सकारात्मक मार्ग काढला जाईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या आरेखनात आता 5व्यांदा बदल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झाले. यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता चेष्टेचा व हास्याचा विषय झालाय. दरम्यान पुणे नाशिक रेल्वे ही जुन्नर, संगमनेर, सिन्नर, आंबेगाव, खेड या भागाची जीवनदायी ठरणार आहे. मात्र खोडद तालुका जुन्नर येथील GMRT रेडिओ दुर्बिणीला प्रकल्पाला अडथळा निर्माण होण्याचे कारण पुढे करून रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने या मार्गावरील अनेक तरुणांची व शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने थॉमस कॅन्डी यांचे मराठी भाषेला योगदान या विषयावर प्राध्यापक पार्थ खाडीलकर यांचे व्याख्यान, तसेच संत साहित्य आणि मराठी भाषा या विषयावर कुमारी साक्षी शिवेकर हिचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याशिवाय अनुवादित पुस्तकांचा परिचय, काव्यवाचन इत्यादी उपक्रम राबवून माय मराठीचा जागर करण्यात आला. पहिल्या शतकात हाल सातवन राजाने संपादित केलेला गाथा सप्तशती हा ग्रंथ संपादित केला आणि त्यामुळे आपल्याला अभिजात मराठी हा दर्जा मिळाला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.